विशेषतः गरज नसलेला शक्तीपीठ हा या महाराष्ट्र राज्यामध्ये या जवळजवळ 13 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ नेण्याचा पाप आज खऱ्या अर्थानं महायुती सरकार करत आहे. याला एक तीव्र आंदोलन, तीव्र विरोध या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून नाही तर जवळजवळ 13 जिल्ह्यातून होताना आपल्याला दिसते. तरी देखील ह्यातून काहीतरी पर्याय काढायचा. जो 802 किलोमीटरचा शक्तीपीठ त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं ते आता 856 किलोमीटर करण्याचा प्रयत्न हा महायुती सरकारचा आहे. हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, ज्याला पॅरलल रोड आहे, ज्याला पॅरलल मार्ग आहे, त्याला देखील एक पर्याय रस्ता आणण्याचा प्रयत्न सातत्यानं महायुती सरकार करायला लागली. आज खरं म्हणजे हा महामार्ग झाल्यानंतर अनेक अडचणी आमच्या शेतकरी बंधूंना होणार आहे. पुराची परिस्थिती येऊ शकते, जी पिकाऊ जमीन आहे ती नापीक होणार आहे. आणि मग आज गरज जरी नसली तरी देखील हा शक्तीपीठ का करायचा हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी समोर पडलेला आहे. आणि मग आमच्या सगळ्यांचं एक आंदोलन हे यासाठीच आहे की हा महामार्ग रद्द केला पाहिजे. आम्हाला पर्याय काढू नका. आज कोल्हापूरचा विशेषतः विचार केला तर जवळजवळ 8 तालुक्यातून हा रस्ता नेण्याचा प्रयत्न, हा 120 किलोमीटर लांबीचा रस्ता हा कोल्हापूर जिल्ह्यातून तुम्ही नेताय. तीव्र आंदोलन कोल्हापूर असेल, सांगली असेल, या 13 जिल्ह्यातून या ठिकाणी होणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही भूमिका आदरणीय सतेज पाटील साहेब आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतो. काय वेळा लागले आमचे शेतकरी बंधू त्यांच्या शेतात नसताना अधिकारी येऊन मोजणी करायला लागले. त्यांनी शेतकरीला तारीख द्यावी आणि मग तिथं आंदोलनाला यावं, म्हणजे त्यांना कळेल की शेतकऱ्यांचा विरोध हा किती प्रमाणात होता. ह्यांच्या कदाचित त्यांच्या घराच्या जवळनं किंवा घरावरनं हा रस्ता जात नसल्यामुळे त्यांना त्याचं महत्व नाहीये. ज्या शेतकऱ्यांना त्रास होतोय, ज्या शेतकऱ्यांना ही अडचणीला सामोरं जावं लागते, त्यांचं दुःख काय आहे हे या सत्तेत असलेल्या नेते मंडळींनी बघितलं पाहिजे आणि मगच ह्याच्यावर बोललं पाहिजे. आमची भूमिका मी मगाशी बोललो तसं ह्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरना फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका महायुती सरकारची या राज्यामध्ये दिसते. त्यामुळेच हे शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न सातत्याने 2000 पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 29ला त्यांना त्याचं उत्तर मिळेल असं माझी भूमिका आहे.